पुण्यात एका दुर्मिळ आजाराचा शिरकाव झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गुलेन-बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव असून हा एक दुर्मिळ आजार असल्याचं सांगितलं जातंय. पुणे जिल्ह्यात या आजाराचे 22 रुग्ण आढळून आलेत, तर त्यापैकी 6 रुग्ण हे पुणे शहरात आहेत. अचानक रुग्णसंख्या वाढल्यानं पुणे महापालिकेनेही यावर ॲक्शन घेतलीय. आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी या संदर्भात आरोग्य विभागाची बैठक बोलावली असून यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतलाय. नेमका हा आजार काय आहे तेही जाणून घेऊया. हा आजार एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो. या आजाराला सेकंडरी आजार असं म्हटलं जातं. 12 ते 30 वयोगटातील लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते. गुलेन-बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. त्यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो, पक्षाघातासारखी स्थिती होते आणि प्रसंगी जीवही जाण्याची शक्यता असते. या आजारावर ठोस असं औषध नाही, त्यामुळे रिकव्हरीसाठी बराच वेळ लागतो. पण हा संसर्गजन्य आजार नसल्यानं घाबरण्याचं काहीच कारण नाही. याबाबत पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी सविस्तर माहिती दिली. गेले 2 दिवसामध्ये आपण बघतोय की बातम्या पण येत आहेत आणि सगळीकडे अशी चर्चा आहे की GBS, ज्याला आपण गुल्लेन-बारी सिंड्रोम म्हणतो, जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि जो की एक पॅरालिसिस किंवा पाय आणि लोअर लिम्स यांच्यामध्ये जो विकनेस असतो, अशा स्वरूपाच्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन असतं. तर त्याच्या केसेस काही प्रमाणात आपल्या भागात वाढतायत, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक प्राथमिक चौकशी कालपासून सुरू केलेली आहे. तर आपल्या इथे जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये, जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे, पुणा हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल आहे, अशा 3-4 हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण 22 केसेस सस्पेक्टेड गुल्लेन-बारी सिंड्रोमच्या आहेत, असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती. त्या अनुषंगाने आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय. त्या 22 पैकी 6 केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत. साधारण या 6 पैकी 3घांच्या मध्ये सस्पेक्टेड गुल्लेन-बारी सिंड्रोम असं रोगनिदान डॉक्टरांनी केलेलं आहे. 3 केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत. त्याचं रोगनिदान अजून क्लिअर झालेलं नाहीये आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत, जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, युरिन सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल आहे, हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण NIV ला पाठवलेले आहेत आणि बाकीचे पण त्यांचे एक्सरे, MRI वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुल्लेन-बारी सिंड्रोम आजार होण्यासाठी. त्यापैकी प्रामुख्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं काही केसेसमध्ये, व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कधी कधी व्हॅक्सिन इंड्युस्ड पण असतं किंवा सर्जरी सुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, अशा सहसा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक 12 ते 30च्या दरम्यान, यांच्यामध्ये हा कॉमन असतो. आणि गुल्लेन-बारी सिंड्रोममुळे कुठलं एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही, पण दुसरे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते किंवा न्यूरोलॉजिकल स्ट्रेस येतो, अशा केसेसमध्ये सेकंडरी म्हणून गुल्लेन-बारी सिंड्रोम होत असतं. तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे, ज्यामध्ये या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIV चे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय आणि त्या कमिटी पुढे हा निष्कर्ष ठेवून किंवा NIV चा जो रिपोर्ट येणार आहे त्यासोबतच आपण हे जे केसेस सापडलेत त्यांचा सविस्तर सर्वे करतोय. त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेणार आहोत आपण, की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल, त्या अनुषंगाने जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत. सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये.